आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रँचमधली एक मज्जा सांगतो तुम्हाला. असे भरपूर वर्ड्स आहेत ना, ज्या वर्ड्समध्ये पोरं एवढे कन्फ्यूज होऊन जातात आणि एवढी जमलिंग होता की त्यांना समजतच नाही 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 की नेमकं काय चाललंय. जसं मी तुम्हाला काही वर्ड सांगतो, बेसिक प्रॉपर्टीज ज्या आपल्या ब्रँचमध्ये नेटवर्क अनालिसिस म्हणा किंवा कुठलं पण एखादे सर्किट असो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त यूज केलं जातं. जसं की रेजिस्टन्स आहे, इंडक्टन्स आहे, कॅपॅसिटन्स आहे, रिॲक्टन्स आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे, इम्पिडन्स आहे, ॲडमिटन्स आहे, ससप्टन्स आहे, कंडक्टन्स आहे, रिलक्टन्स आहे, परमियन्स आहे, रेजिस्टिव्हिटी आहे, कंडक्टिव्हिटी आहे, परमॅबिलिटी आहे, परमिटिव्हिटी आहे. मी तर म्हणतो 2-3 अजून राहून बी गेले असेल. जर तुम्हाला या सगळ्यांमध्ये जमलिंग होत असेल ना, तर मी तुम्हाला मदत करतो की तुम्हाला जमलिंग नाही झाली पाहिजे आणि यांना कसं पाठ करायचं आणि याचे फॉर्म्युलेज कसे रिमेंबराईज करायचे. जर तुम्हाला खरंच याचं पूर्ण लेक्चर बघायचं असेल तर आपलं ॲप जे आहे वेक्टर एज्युकेशन अंकुश सर हे डाउनलोड करा. त्याच्यामध्ये मी ह्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत. किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा ऑप्शन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक मेन्शन करा. मी प्रत्येकाच्या अकाउंटला जाऊन यूट्यूबची लिंक टाकून देईल, ज्या लिंकमध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मी स्वतः टीच केलेल्या मिळून जातील. सो जमलिंग ही साध्या सुद्धा मुलांना नाही, जे टॉपर मुलं असतात त्यांना पण 100% जमलिंग होते. आणि जर तुम्ही त्याच्यात गव्हर्नमेंट प्रिपरेशन करणार असाल तर तुम्हाला यांच्यातला खूप चांगला फरक माहीत पाहिजे. ठीक आहे, तो व्हिडिओला सेव्ह करा आणि मॅक्झिमम लोकांना शेअर पण करा. धन्यवाद.